हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसांनंतर आजचा आपला व्हिडिओ येतोय. मला माहिती आहे तुम्ही सर्व खूप वाट बघत असाल आपल्या आजच्या व्हिडिओची आणि आजच्या व्हिडिओची म्हणण्यापेक्षा खूप दिवसापासून तुम्ही व्हिडिओजचीच वाट बघत असाल, मला माहिती आहे. तर म्हणून आज म्हटलं की थोडासा असा आहे ना, असा वेळ भेटल्यासारखं वाटतंय. तर म्हटलं की तुमच्या सर्वांसोबत काही असं शेअर करू. बऱ्याच जणांना ना माझ्या व्हिडिओजमध्ये क्लीनिंगचे व्हिडिओज खूप म्हणजे खूप आवडतात. तर विचार केला की आपण तेच आज शेअर करू. तर आज मी स्वयंपाकघर साफ करत होतो बऱ्याच दिवसानंतर. मग म्हटलं चला आज तुमच्या सर्वांसोबत छान मस्त गप्पा मारत आपण कामं करू. तर आज मी छान किचन क्लीनिंग करणार आहे आणि थोडंसंच माझ्या मनातलं जे काही आहे ना, ते आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. माझ्या मनातलं काय एवढं काय असं हे नाही आहे, पण जे आहे मला वाटतं ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ तर सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर मी कोणाला इम्प्रेस करण्यासाठी किंवा आकर्षण निर्माणासाठी मी बनवत नाही आहे. तर फक्त मनातलं माझ्या जे मनामध्ये आहे ते प्रामाणिक प्रमाणे मला सांगायचं आहे तुमच्या सर्वांना आणि अगदी प्रामाणिक पद्धतीने मी तुम्हाला ते बोलतो आहे. कारण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही. मी बऱ्याचदा ही गोष्ट माझ्या स्वतःच्या मनातून सुद्धा अनुभवली आहे आणि ही गोष्ट तुम्ही सर्वांनी सुद्धा अनुभवली असेल, की काही वेळा परिस्थिती अशी येते, की काय करायचं? कुठे जावं? आपलं मन सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेस स्थिर नसतं. नेहमी असं चंचल पद्धतीने होऊन जातं, की कुठे जायचं? पुढे काय आपण केलं पाहिजे? हे आपल्याला आहे ना शून्य असतं त्यावेळेस. आपल्याला त्यावेळेस काहीच त्या गोष्टीतून समजत नाही आणि मन आहे ना आपलं जसं आपलं शरीर थकतं तसं त्या सिच्युएशनमध्ये आपलं मनही थकतं. अगदी विचार असे जड होतात आणि असं वाटतं की सगळं थांबून गेलं आहे, आता काहीच होणार नाही आहे. सगळं अंत सगळ्या गोष्टीचा त्या गोष्टीत अंत आला आहे आणि आजच्या जनरेशनमध्ये हे खूप लवकर घडतं आणि मी तुम्हाला सांगतो हा माझा स्वतःचा अनुभवसुद्धा आहे, की पटकन बऱ्याच जणांना आहे ना स्ट्रेस येतो. त्याच्यानंतर लाईफ अशी पूर्ण फेल्ड झाली आहे. अगदी संपून गेलं आहे सगळ्या काही गोष्टी. आपल्याकडून आपले पालक, आपलं कुटुंब एवढे एक्स्पेक्टेशन्स ठेवतात. त्याच्यानंतर पूर्ण त्या झाल्या, नाही झाल्या, तर लगेच वाटतं की आता काहीच उरलेलं नाही, सगळं संपलंय. पण हळू मला एक गोष्ट समजायला लागली, की प्रॉब्लेम म्हणजे एंड नसतोच. म्हणजे असं मला वाटायला लागलं, की प्रॉब्लेमला आहे ना खरंच एंड नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे तो एक आहे ना बघायला जर तुम्ही गेलात तर तो एक सिंगल बदल करण्यासाठी देवाने दिलेली एक उमेद असते असं मला वाटतं, की आपण कुठल्यातरी गोष्टीमध्ये चुकतोय ना तर आपल्या आयुष्यात आता समजा एक प्रॉब्लेम आलाय आणि त्या प्रॉब्लेममधून आपण काहीतरी नवीन शिकलो. म्हणजे देवाने समस्या पण अशा घडवून दिल्यात, की त्याच्यातनं पण आपण काहीतरी नवीन शिकतोय. आपण सगळं कंट्रोल करू शकत नाही. आपलं आयुष्य, आपलं शरीर आपण कंट्रोल करू शकतो का? कधी आता समजा तुमच्या शरीरात काही बिघाड असेल किंवा रोग असेल, तर तुम्ही पटकन इझिली त्याला म्हणजे घालवू शकता का? किंवा त्या रोगाचं तुम्ही निदान करू शकता का? अजिबात नाही. आयुष्य असे दिवस येतात आणि त्याच्यातनं फ्युचर दिसत नाही आपल्याला. अशा आयुष्यात बरेच जणांचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यातनं खरंच आपलं फ्युचर आपल्याला दिसत नाही. कॉन्फिडन्स पूर्ण लो होऊन जातो, डिरेक्शन सापडत नाही. प्लस पण त्याच वेळी आपण स्वतःला हरवायचं नाही आणि घडवायचं हा निर्णय आपल्या हातात असतो. आपल्याला डिप्रेशनमधून बाहेर यायचं आहे किंवा आपल्या डिप्रेशनमध्ये जायचं नाही आहे. आपलं मन इतकं आपल्याला स्ट्राँग बनवायचं आहे, की खरंच आपण आपल्या समोर येणारी जी काही परिस्थिती आहे ना, तर ती प्रत्येक परिस्थितीशी लढणं, त्या गोष्टीला फेस करणं, आपण त्या गोष्टी असलं पाहिजे. माझा तर स्वभाव किंवा माझी जी आहे, की कोणासमोर हात पसरण्याची सुद्धा आपल्यावरती गरज येता कामा नये, असं मला वाटतं आणि या स्वभावाचा मी आहे. पण काही तरी करत राहणं गरजेचंच असतं. काही सिच्युएशन कायमचीच नसते, ती बदलते. पण आपण हार मानली तर ती कायमचीच बदलते. अ, म्हणून आज मी एवढंच सांगेन, की खरंच आयुष्यात प्रॉब्लेम आले ना, की थांबू नका. तुम्ही ते पूर्ण करा किंवा त्या प्रॉब्लेमला फेस आउट करा, त्या प्रॉब्लेमला फेस करा, सामोरे जा त्या प्रॉब्लेमला आणि आता तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स असतील, कधीच थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतः काम करत राहा. कारण आजची कठीण परिस्थिती आहे, तर उद्याचीच तीच परिस्थिती तुम्हाला मजबूत बनवणार आहे आणि तुम्हाला मजबूतसुद्धा ठेवणार आहे आणि एक मजबूत व्यक्ती तुम्हाला ती बनवणार आहे, असं मला वाटतंय.
आहात ना? मस्तच राहा. तर तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता बरेच दिवसानंतर आपला हा आजचा व्हिडिओ येतोय. म्हणजे अ, खूप जणांना मला माहिती आहे, खूप जणांच्या कमेंट्स असतात, की "दादा लाँग व्हिडिओ शेअर कर." शॉर्ट्स व्हिडिओ पण आम्ही बघतो, पण तू लाँग व्हिडिओ शेअर करत जा. लाँग व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम काय माहिती का, की शॉर्ट व्हिडिओला जेवढा वेळ नाही लागत ना शूट करायला, एडिट करायला, त्याच्यापेक्षा तिप्पट ते चौपट वेळ हा लाँग व्हिडिओच्या शूटिंगसाठी वगैरे जात असतो. तर मग म्हणून खूप, खूप, खूप असं ते जे वेळ त्यातूनच माझा खूप निघून जात होता. तर विचार केला, की बोर्ड्स एक्झाम आपल्या बोर्डच्या ज्या एक्झाम आहेत, त्या झाल्यानंतर तुमच्यापर्यंत मी ते सर्व काही गोष्टी शेअर करेन. पण आता कुठे मला तसं वाटलं, की 5च्या 5 पेपर्स झालेले आहेत. फक्त एक पेपर हिस्ट्री माझं बाकी आहे. 5च्या 5 पेपर्स म्हणजे कंप्लीटेड आहेत. तर मग विचार केला, की आता खूप मध्ये खूप वेळ आहे, तर आपण एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवूया आणि तो मी पोहोचवलाय. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि खूप त्याच्यावरनं पण मला कमेंट्स येतात, की "दादा तुझे बाकी देवपूजा आणि बाकीचे सर्व व्हिडिओज तर तुझे आहेतच, पण आम्हाला खास करून तुझे व्हिडिओज क्लीनिंगमध्ये बघायला खूप आवडतात. म्हणजे तू सर्व ज्या क्लीनिंगच्या टिप्स सांगतोस किंवा बाकीच्या सर्व गोष्टी, ते व्हिडिओज बघायला आम्हाला प्रचंड आवडतात." तर मग आजचा मी किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला. अ, अजून माझी बेसिक किचन क्लिनिंग झाली, नॉर्मल कुकटॉप जवळची. बाकीची अजून खूप करायची, कारण बोर्ड परीक्षेमुळे घराकडे माझ्या लक्ष देता आलं नाहीये मला. तर मग ते आता बोर्ड्स एक्झामिनेशनच्या संपल्या. आता 9 मार्चला माझा लास्ट पेपर आहे. तर त्याच्यानंतर मग मी कंटिन्यूअस तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचवणार आहे. तर थंबनेलवरून तुम्हाला वाटलं असेल, की मी असं का म्हणालो असेल, की बाबा आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो. वयाचं 18वं वर्ष असतं आणि पूर्ण असं लाईन टर्न होऊन जाते लाईफ आपली आणि माझ्यासोबत पण आता सध्या तरी तेच झालेलं आहे. वयाच्या 18व्या वर्षी छोट्या एवढ्या-एवढ्या बेसिक गोष्टी मला बघाव्या लागतात, की काय सांगू म्हणजे म्हणजे मी तरी देवाला म्हणजे मला तरी असं वाटतं, की आता समझने वालों को इशारा काफी है त्यातलीच ही गोष्ट आहे. मी प्रॉपर काही इन डिटेल तुम्हाला यातून सांगणार नाहीये. पण अजून ती वेळ नाहीये सांगायची. सांगेन एखाद काळी, पण ती इतक्यात वेळ नाहीये. ती वेळ जेव्हा येईल तेव्हाच मी ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तर मला असं वाटलं, की आता जे काही माझ्या लाईफमध्ये सुरू आहे किंवा आता ज्या सर्व गोष्टी सुरू आहेत, तर त्याच्यात तर मला असं वाटतं, की इन फ्युचर त्या गोष्टीत मी करू नये किंवा ह्या गोष्टी मी करू अजिबात नाही. त्या गोष्टीसाठी स्वामींनी आतापासूनच या सर्व गोष्टींसाठी मला लेसन्स द्यायला सुरुवात केली आहे, असं मला तरी वाटतंय. म्हणजे एक चांगला माणूस म्हणून मी पुढे जगलो पाहिजे किंवा एक चांगला माणूस म्हणून माझं फ्युचर चांगलं घडवलं पाहिजे. ह्या उद्देशाने जे आता स्वामींनी मला काही दाखवलंय ना, ते त्यांचा तो उद्देश असेल म्हणजे पुढचं आयुष्य माझं चांगलं जावं, सुरळीत जावं म्हणून त्यांनी ह्या सर्व गोष्टी आता माझ्या लाईफमध्ये आणल्या आहेत. पण त्या आता इनडायरेक्ट मी तुमच्यापर्यंत सांगणार नाही. घरोघरी मातीच्या चुली असतातच. आणि म्हणजे त्याच सर्व काही गोष्टी आहेत. तर मी काय सांगू? पण मला एक मात्र तुम्हाला सांगायचं म्हणणं एकच आहे, की तुमच्या आयुष्यात ना कितीही प्रॉब्लेम्स असू दे. आता आपण अडल्ट होतोय. आता 18 आहे आपल्याला. आपण 18 प्लस होऊ एखाद्या काळी. पण जास्त स्ट्रेस घेत बसू नका तुमच्या फॅमिलीचा किंवा तुमच्या घरात काय सुरू आहे, बाहेर काय सुरू आहे, त्या गोष्टी जास्त स्ट्रेस घेत बसू नका. कारण तुमचं करिअर तुम्हाला खूप महत्वाचं आहे. तुमचं करिअर तुम्ही करणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे आणि फॅमिलीचे ज्या काही प्रॉब्लेम्स असतील ते फॅमिलीमध्ये आपण पण फॅमिलीचा एक भाग आहोत. तुम्ही मला नेहमी स्वतः तुम्हाला सांगतो, की आपण एक कुटुंबाचा भाग आहोत. तर मग आपण पण कुटुंबाच्या निर्णयामध्ये किंवा आपण पण कुटुंबाच्या कुठल्याच एका ह्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. पण मी तरी सांगेन, की कुटुंबामधले जे काही असे भांडणं, कटकटी किंवा अशा सर्व गोष्टी त्याच्यातनं मी तरी म्हणेन, की तुम्ही त्याच्यात सामील होऊच नका. जर तुम्ही अडल्ट जरी असलात ना, 18 प्लस जरी असलात किंवा 18 तुम्हाला लागलंय, अजून कंप्लीट नाही झालंय, असं जरी तुम्ही असाल माझ्यासारखे, तर मी ते सांगेन, की तुम्ही त्याच्यात अजिबात पडू नका. तुम्ही तुमच्या करिअरवरती फोकस करा. कारण हा माझा अनुभव आहे. जर तुम्ही फॅमिलीच्या अशा ह्या गोष्टीमध्ये पडलात ना, तर तुमचं लक्ष कुठेही लागणार नाही, जे माझ्यासोबत झालंय. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो म्हणजे ह्याच्यावर टेन्शन घेऊ नका, की मी असा इश्यू क्रिएट करतो, की मला बोर्ड्स एक्झाम सुरू आहेत आणि म्हणून मी अशा प्रकारे क्रिएट करतो. जर इन केस मला पर्सेंटेज म्हणजे कमी पडले काय, तर मग हा व्हिडिओ मला एक सपोर्ट सिस्टम बनेल. तर त्यासाठी मी व्हिडिओ नाही बनवत आहे. मला जे जेन्युइनली वाटलं तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं, की तुम्ही अजूनही जोपर्यंत तुम्ही कमवत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही मेंटली स्टेबल होत नाही, तोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टीत अजिबात पडू नका.
मेंटली स्टेबल का होत नाही? कारण बघा हे वय असतं त्या माणसाचं आपल्या आपल्या सर्वांचं आता मुलं असतील, मुली असतील, कोणी असतं त्यांचं हे वयच आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ना सरळ टेन्शन येतं. घरात काय सुरू आहे? बाहेर काय सुरू आहे? आपल्याबद्दल कोण काय म्हणतंय? ह्या गोष्टीचं सरासरी टेन्स आपल्याला येतो. पण मी तर म्हणेन की ह्याच्यातून आपल्याला किती बाहेर पडता येईल ह्याचा विचार केला पाहिजे आणि आपला करिअर आपण काय आपल्या पुढे करायचं त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही फायनान्शियली चांगले असाल, तर मग काही तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन नाहीये. पण जर तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग नसाल, तर आपल्याला फायनान्शियली स्ट्रॉंग बनण्यासाठी आपण काय करू शकतो? ह्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला बघावं लागतं. ओन्ली मिडल क्लास फॅमिली ॲग्री करते या गोष्टीला. ओके. खूप असं काही आहे मला सांगण्यासारखं, पण ते आता खूप व्हिडिओ मोठा होऊन जाईल. तर मला तुम्हाला जे सर्वांना सांगायचं होतं, तर तेच मी तुम्हाला सांगितलंय, की घाबरू नका. आपल्या फॅमिलीच्या या सर्व काही गोष्टीच असतात. मला डी सुद्धा आले त्याच्यावरती. म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय त्यांना समजवण्यासाठी. ह्या सर्वांसोबत शेअर केला. ह्याच्यावरनं असा अंदाज लावू नका, की माझ्या घरात काही झालंय किंवा बाकीच्या सर्व गोष्टी. सोशल मीडिया आहे. मला त्याच्यावरनं आले, कमेंट्स आले. त्या त्या मुलांचे, मुलींचे मला डीएम्स आले. तर म्हणून मला वाटलं, की खरंच आपण त्यांचं ब्रेन वॉश मी असं म्हणणार नाही. पण ते जो टेन्स आहे तो घालवण्याचा आपण 100% प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मी आजचा हा व्हिडिओ क्रिएट केला. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.